नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं काजल ब्लॉग्स नागपूर या यूट्यूब चॅनलमध्ये. तसं तर मित्रांनो, मी आधीच म्हटलेलं आहे, हे फक्त माझं चॅनल नाही आहे, तर हे आपल्या सगळ्यांचं चॅनल आहे. तर माझे सगळे कामं आवरून झालेले आहे. मी कपडेसुद्धा वॉशिंग मशीनमध्ये लावलेले आणि सकाळचा रुटीन शेअर करायला इतकी धांदल आणि इतकी धावपळ होत असते की विचारायची हद नाही. मी रोज प्रयत्न करीन की व्हिडिओ शूट करायचा. आत्ता मी आत्ता नाश्ता वगैरे होऊन सुद्धा पाणीसुद्धा नाही पिलं. मी आत्ता आंघोळ वगैरे झाली, सगळं काही झालं, आता पाणी पिते. हो, आणि माझा मोठा मुलगा म्हणते खरबूज पाहिजे, तर चला आपण कट करून त्याला कट करून देऊ. अजून काय सुरू आहे तुमच्या सगळ्यांचं? पाऊस वगैरे येत आहे की नाही? गरमी, स्पेशली गरमी कशी आहे? आज मी शिमला मिरची बेसन लावून बनवलेली आहे आणि कोणाकोणाला सवय आहे थोडंसं राहिलं की छोट्या वाटीमध्ये काढून ठेवायचं. डाळभाजीसुद्धा बनवली, भातसुद्धा बनवला कुकरमध्ये. शिमला मिरची बेसन लावून बनवली होती, ते सुद्धा आता आपण डाळभाजी काढून ठेवू. आपली डाळभाजी आता हा आपल्याला पूर्ण पसारा उचलायचा आहे, साफ करायचं आहे. तर बघू शकता तुम्ही, माझा स्वयंपाक ऑलमोस्ट झालेला आहे, फक्त एक पोळी बनवायची आहे. बघा, इकडे सुद्धा झाडू पोछा सुद्धा झालेला आहे. हा सुद्धा पसारा उचलायचा आहे मला. तर बघा, माझे इतके सारे भांडे घासून झाले, टोपल्यातही मावत नाही आहे, इतके सारे. आता मी गॅस ओट्या पुसते आणि बेसिंग क्लीन करते. आपल्या बायांना जे मजा किचन क्लीन करून येते, गॅस ओट्टा क्लीन झाल्यानंतर येते, ती मजा मला वाटत नाही कुठेच येत असेल म्हणून. बघा, झाला का नाही क्लीन, एकदम छान. गॅस ओट्टाचा कपडा बेसिंगमध्येच क्लीन करते मी जास्तीत जास्त. हे बघा, किलोने उचलून झालेले आहे. आता आपल्याला झाडून काढायचं आहे. ऑलरेडी झाडू पोछा झालेला आहे, तरीसुद्धा आता जेवण वगैरे झालेलं आहे मुलांचं, माझ्या आव्हांचा, तर त्याच्यामुळे. आणि बघा, हा डान्स करते. डान्स करा. त्याला कॅमेरा काय दाखवला तर नाहीच म्हणते तो. हे बघा, किती आजपासनं डेली ब्लॉग शूट होईल, व्हिडिओ येईल. आणि चेन्नईचं वातावरण मस्त झालेलं आहे, बघू शकता. आता पूर्ण क्लीन झालं आपलं. आता पाणी ठेवते मी गरम आंघोळीसाठी आणि मग आंघोळ करून देऊ. तुम्ही कशावर पाणी गरम करता? मुलांना गरम पाण्याने आंघोळ घालून देणं बेस्ट आहे. एका हातात कॅमेरा, एका हातात पाणी. प्रत्येक गोष्ट आता अशीच करायची आहे आपल्याला. चला भेटू, पाणी गरम होते तेव्हा. मोठ्या मुलाची आंघोळ पण झालेली आहे, बघू शकता. तो टावेल गुंडून किती क्यूट दिसतंय. चला आता मी त्याची तयारी करून देते. माझी आंघोळ झाली. आता तू काय करते? आता तू काय करते? तयारी करते. तयारी करते.
बघा कसा माझा कॉपी करते. माझी तयारी झाली. व्हेरी गुड. चला आता आपल्याला वॉशिंग मशीन लावून घ्यायची आहे. वॉशिंग मशीन लावून भेटते तुमच्यासोबत. सकाळी पूर्ण पसारा आपण क्लीन केलेला होता, बघू शकता. हा आता आणखी झालेला आहे, तर म्हणून जिथे मुलं आहे तिथे होणारच आहे हा पसारा. याला इग्नोर करा आणि चला आता मार्केटमध्ये जाऊन येऊया. मग हा पसारा उचलू. आणखी कंटिन्यू हेच काम सुरू राहू. हा पसारा असाच राहणार आहे कंटिन्यू, हेच काम. ते एक म्हण आहे ना की एक म्हणजे एक गोष्ट आहे, म्हण नाही आहे, एक गोष्ट आहे. ते जुने लोक म्हणायचे की ते आकाशात 4 चांदण्या आणि 3 चोरं. तर ती गोष्ट मी तुमच्यासोबत शेअर करीन लाईव्हमध्ये. चला बाय. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हो बेटा.